हॅलो गाईज आणि वेलकम टू द डे 19 ऑफ डेली व्लॉगिंग विथ प्रदीप. आज आपण चाललो आहे थामा मूवी बघायला. आता त्याचा रिव्ह्यू सांगतो तुम्हाला, त्यांच्या ॲक्टिंग वाईज परफॉर्मन्स वाईज तुम्हाला बघितला पाहिजे हा मूवी वर्थ आहे का नाही ते सगळं तुम्हाला सांगतो. आता वाजले दुपारचे ऑलमोस्ट 2:30 झालेत. आमचा 2:30चा शो आहे. आता मी तिकीट वगैरे काढतो आणि जातो आणि तुम्हाला सांगतो की कसा होता मूवी. चलो सो गाईज आता आपलं तिकीट वगैरे घेतलं आहे आपण. आपले झालेत आता 2:30चा शो आहे. चलो जाऊयात आता डायरेक्ट थिएटर. चालू झाला असेल का नाही माहीत नाही, कारण की त्या मूवीच्या आधी शक्तिशालीने त्यांची जी नेक्स्ट मूवी आहे त्यांचा प्रोमो प्रोमो म्हणजे काहीतरी स्टार्टिंगचा अनाउन्समेंट वगैरे दाखवणार आहेत. लेट्स गो. आता इंटरवल झाला आहे आणि सो फार सो गुड, म्हणजे चांगली आत्तापर्यंत तर बोर नाही झालं. म्हणजे चांगले त्यांची इस्टॅब्लिशमेंट चालू आहे की कसं वॅम्पायर वगैरे झाले ते सगळं. आणि आयुष्मान खुराना आणि रश्मिकाची लव्ह स्टोरी वगैरे त्यांचं त्याच्यावरती वर्क करतायत अजून तरी. आता इंटरवल झाला, त्या इंटरवल नंतर आय होप की स्पेस चांगला असेल, म्हणजे स्पीड असेल मूवी, पटापट गोष्टी होतील. मग मी तुम्हाला सांगतो. आता मला भूक लागली, थोडंसं काहीतरी खायला घेतो आणि मग डायरेक्ट संपल्यावरती तुम्हाला रिव्ह्यू देतो की ओव्हरऑल मूवी कसा होता. एक मॉन्स्टर एनर्जी घेतलं आणि थोडं पॉपकॉर्न घेतलं. हे मूवी चालू झाला, आयुष्यपत लेट झालं. शी चलो जाऊ द्या मला पटकन. गाईज मी जस्ट पूर्ण मूवी संपून बाहेर आलो आहे आणि या मूवीचे प्लस तुम्हाला सांगतो, VFX भारी आहेत. ट्रेलरमध्ये मला वाटलं की थोडंसं फालतू असेल, नाही पण डिसेंट आहेत. वाटतंय की वॅम्पायरची मूवी आहे, त्यांनी मेहनत केली आहे. कळून येते की वॅम्पायरची मूवी, असं क्रिंज काही नाही वाटत की फक्त थोडं दात काढले येते. कळतंय की वॅम्पायरची मूवी आहे. आणि अजून एक गोष्ट, ॲक्टिंग वाईज खूप भारी. आयुष्मान खुरानाची चांगली, नवाजुद्दीन सिद्दीकीची भारी, परेश रावलची ॲक्टिंग खूप भारी आहे. स्टोरी वाईज पण डिसेंट आहे. मला असं जी निगेटिव्ह वाटलं मला ना, जे सेकंड हाफमध्ये मूवी थोडी शॉर्ट वाटते. म्हणजे आपल्याला वाटतं ना की अरे ह्याच्या पुढे काहीतरी होईल, तेवढं तिथं मूवी संपून जाते. आणि पोस्ट क्रेडिट सीन आहे आणि एक ऑब्व्हियसली एक कॅमिओ आहे. जे ट्रेलरमध्ये पण भेडिया दाखवलं तर तुम्हाला माहितीच असेल, भेडियाचा कॅमिओ तर आहेत. आणि आयटम सॉन्ग 2-3 आयटम सॉन्ग आहेत मूवीमध्ये, पण ठीक आहे, एवढं काय फील नाही होत, कारण की ते एक ओकेजनला आहेत. असं नाही की घुसवायचं म्हणून घुसवून ठेवलेत. आणि चांगली मूवी आहे, डिसेंट आहे. आणि 5 पैकी स्टार्स द्यायचे झाले तर त्याला मी 3.5 वगैरे स्टार्स दिले. 3.5 बरोबर आहेत, म्हणजे एकदम फालतू पण नाही आणि एकदम भारी पण नाही. बघू शकता तुम्ही मूवी. आणि जर तुम्ही मॅडॉकचा हॉरर कॉमेडी युनिवर्स फॉलो करत असाल, आय होप तुम्ही रुही बघितली नसावी, बाकीचे जर मूवी फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे याच्यानंतर महामुंजा, भेडिया 2 वगैरे ते सगळं येणार. तर त्याची हिंट पण म्हणजे त्याच्या पुढे काय होणार आहे, तो भेडियाचं वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये दाखवलं आहे. तर मी तर एक्सायटेड आहे, म्हणजे कारण की मला पुढचं बघायचं आहे, कारण की हा तर डिसेंट होता मूवी. लेट्स सी आता पुढे काय येतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.